मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल 25 लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे। महापौरांच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी हा खर्च केला जाणार असल्याचं समोर आल्यानंतर आता यावरून राजकीय वर्तुळात आणि महापालिकेत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। मात्र हा प्रस्ताव आहे 25 लाखांचा खर्च मंजूर झाला आहे असं सध्या म्हणता येणार नाही। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसमोर महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापन आणि प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये सोशल मीडिया माध्यमांवर महापौरांच्या कामाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्याशी संबंधित डिजिटल प्रसिद्धीचं काम करण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे। पण याच मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे, कारण हा पैसा कोणाचा आहे? अर्थातच मुंबई महापालिकेच्या म्हणजेच मुंबईकरांच्या करातून जमा होणारा हा पैसा आहे। त्यामुळे महापौरांच्या प्रसिद्धीसाठी सार्वजनिक निधी खर्च करणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। एकीकडे मुंबईत रस्ते, वाहतूक, पाणी, कचरा, नाले सफाई आणि नागरिकांच्या अनेक मूलभूत प्रश्नांवर सातत्याने चर्चा होत असते। अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपये खर्च करण्याची गरज खरंच आहे का? हा प्रश्न या प्रस्तावामुळे पुन्हा समोर आला आहे। मात्र दुसरी बाजूही समजून घेणं गरजेचं आहे। आजच्या डिजिटल युगात महापालिकेच्या कामाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक ठरू शकतं। त्यामुळे महापौरांच्या कामाची माहिती व्यवस्थितपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया व्यवस्थापनाचा खर्च आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला जाऊ शकतो। पण खरी चर्चा इथेच आहे। महापालिकेच्या अधिकृत कामाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च होणारा पैसा आणि एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी होणारा खर्च यामध्ये स्पष्ट फरक असायला नको का? सध्या 25 लाखांचा हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आहे। त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळते का? त्यामध्ये काही बदल होतात का? किंवा तो फेटाळला जातो का? याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महापौरांच्या प्रसिद्धीसाठी महापालिकेच्या तिजोरीतून 25 लाख रुपये खर्च करणं योग्य आहे का? की हा पैसा मुंबईच्या मूलभूत सुविधांवर खर्च व्हायला हवा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।